मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नव्हे. प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे. प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला. बाय बाय. पोचल्यावर फोन करशील. ऐक ना. काय? चल आपण जाऊया. कुठे? लॉंग ड्राईव्हला. वेडीएस का तू? ते आहेत ना. असू दे ना, तिला सवय आहे माझी. पण आताच तुला बरं नव्हतं ना, तू तापात न उठलीस. आता मला एकदम बरं वाटतंय. मी मस्त आहे. ताप गेला माझा पळून. मी पटकन 2 मिनिटात आले जाईल. एक मिनिट नाही, जर आपण आता लॉंग ड्राईव्हला जाणार असू ना, तर तू याच कपड्यात यायचंस तर जायचं. अरे असं काय करतोस? मी येते ना पटकन कपडे. नाही यायचं तर असंच यायचं. मला नव्हती का एकदा तू घेऊन आली होतीस घरातल्याच कपड्यात ना, लेंगा वगैरे का. एक मिनिट, तू आला होतास तसा तुला हवं म्हणून. नाही मला नको होतं, तुझी इच्छा होती म्हणून तू आणलं होतंस मला तसं. नाही मी येऊ शकतो तर तू येऊ शकतेस. मी नाही येऊ शकत. नाही तू येऊच शकतेस. सोड मला नाही यायचंय. मला बरं वाटत नाहीये. अगं पण आत्ताच तू ठणठणीत झाली होतीस ना, बरं वाटत होतं तुला. चल आई आहे घरात, आईला काय वाटेल? मी त्यांना सवय आहे. चल चल. ईशा थांब. ईशा चल. जाऊ दे, मला काही ऐकायचंच नाही. नाही पण आपण जाऊयात ना रे फिरायला कुठेतरी. किती मस्त वातावरण असतं बाहेर. मला वाटतं असं कुठेतरी जावं आपण फिरायला, लॉंग ड्राईव्हला वगैरे. महाबळेश्वरला जाऊयात. काय बेडा आहेस का? राहायला वगैरे नको, आजीची जीव घे. फिरून येऊयात मस्त. जा महाबळेश्वरला जा, फिरा, राहा. लग्न आधीच हनीमून करा ना. तू काय वेडा आहेस का? तू काही ऐकतोय? काय चाललं होतं प्लॅनिंग राहण्याचं आधी. अरे यार थांब तिथे. असं काय नव्हतं. असं खरंच ऐकलंय माझ्या कानानी. या कानानी ऐकलंय मी. सांगितलं की आपण काय चाललं होतं. प्रेमात रंगल्या प्रेमाच्या भाई प्रेमाच्या पंखांनी जाऊ चला. प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नव्हे. प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे. प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला. मी डोकं टेकतो ती उशी तू असतेस आणि माझ्या हातातलं पुस्तक तू असतेस. बाहेरचा ओला अंधार आणि माझ्या खोलीतील मंद स्वरातील गाणी तू असतेस. हा बल्बचा निळ्या भिंतीवर ऊन ओघळणारा
शांत उजेड तूच असतेस. तू ही खिडकीतून येणारी वाऱ्याची झुळूक, माझ्या पापण्यांवर टेकलेली झोप. तू भरतीचं पाणी, काळाचं वारं, सुंदर फुलांचं झाड, अर्धवट गुंगीत एखादं तंतुवाद्य तू. कशी वाटली? ओम, ही कविता तुझी आहे? नाही, माझी नाहीये. तू माझ्यासाठी ती भातुकलीची कविता म्हटली होतीस ना, तेव्हाच ठरवलं तर तुझ्यासाठी सुद्धा एक कविता म्हणायची. मग खूप कवितांची पुस्तकं आणली. त्यात वसंत आबाजी डहाकेंची ही कविता मला खूप आवडली, म्हणून तुला ऐकवली. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. मस्त वाटतंय मलाही. तुझ्या क्षणालाही नको दुःखाची. तुला गाणं ऐकू येतंय? तुझ्या माझ्या घरट्याला प्रेमाचे छप्पर, ओठांनी पुसेन तुझ्या डोळ्यातले आसू. त्याला हवे, त्याला हवे तुझे हसू. आई चल ना लवकर, आटप ना. अगं हो, सगळं घेतलंय की नाही बघते जरा. किती वेळ, तू उशीर नाही का होतोय तुला? काय चाललंय? काय कटवतेस का मला इशू? आई तू काही बोलतेस बरं का, मी कसलं कटवू तुला? मग काय? चल ना चल ना. बरं थांब एक मिनिट, महत्वाचं. काय राहिलं आता? मी विसरायच्या आधी हे ताब्यात घे. बघ बघ, राहिलंच होतं ना. राहिलंच होतं म्हणजे मी तिथे सासवडला आले की तू सगळ्या डब्यांचा हिशोब काढतेस, मग मला अति बोर होतं. आणि अगं हिशोब काढतेस म्हणजे काय? डबे लागतात इशू. लाडक्या लेकीसाठी खाऊ आणायचा असतो ना, तेव्हा कमी पडतात डबे. तुला नाही कळणार, लग्न झाल्याशिवाय नाही कळणार इशू. तुला कळलं ना? ए आई ऐक ना, एक आयडिया आहे. काय? आपण माझी पत्रिका ऍक्च्युली दाखवून घ्यायची का कोणाला तरी? का ग बाळा? नाही म्हणजे लग्नात ऍक्च्युली इतके प्रॉब्लेम्स असतील तर कशाला फंदात पडा. हाजीरपणा काय चाललंय ग? हा, काहीही बोलते आपली. बरं मी काय म्हणते, मी लागू का आता तयारीला? मला पण ऑफिसला जायला उशीर होतो. ऑफिसला वगैरे जायचं नाही, ऊन केवढं आहे बाहेर इशू. ऑफिसला नाही जायचं आज. काय बरी आहेस ना तू आई? काही काय बोलतेस तू? लोक काय उन्हात कामात जात नाहीत का? आणि मग विदर्भातले लोक काय कायम घरी बसून असतात? बरं बाई, काय हवं ते कर. हे बघ मी काय म्हणते, काय मला असं वाटतंय की आता मी जाता जाताना जरा शोभनाकडे चक्कर मारते. नाही 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 आई 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 तू असं नाही जाऊ शकत विदाउट नोटीस. काय विदाउट नोटीस? आता ओमकडे जायला मला नोटीस द्यायला लागेल की काय तिकडे? अगं तू वकीलच म्हणून काय झालं? काही बोलते तू? अगं असं नाही, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आता सगळ्यांची ऑफिसला जायची घाई गडबड असेल, कॉलेजला जायची गडबड, सगळी गडबड असेल, म्हणजे लोक गडबडीत असतील तर ते तुला नीट भेटू नाही शकणार आणि खूप गोंधळ होईल. त्याच्यापेक्षा मी तुला काय म्हणते, तू ना दिवसभरात इथे थांब, संध्याकाळी मी ऑफिसमध्ये आले आपण दोघी. ओके, नाही जाते मी. थांब जरा, फोन येतो. हा हॅलो. हो निघाली मी आता, निघतेच आहे. कदाचित जाता जाता ओमकडे चक्कर मारीन असं म्हणते. बघू आता काही इशू काहीतरी बडबडते. हो हो हो. होय 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 होय. अजी क्या बताए हमारे हाल. ओम प्लीज, मला काहीतरी महत्वाचं बोलायचं, ऐक ना माझं. एक मिनिट. नाही जरा पाठ करून ठेवलं होतं, एकच मिनिट थांब. का? हा रेडी आहेस तू? रेडी आहेस? हा. अजी क्या बताए हमारे हाल. आपकी याद रात को चमकते जुगनू की तरह आती रही और हम करवटें बदलते रहे. आपकी याद रात को चमकते जुगनू की तरह आती रही और हम करवटें बदलते रहे. करवटें इतनी ज्यादा ली कि सपनों में आपको और होश में जमी को चूम बैठे. बोल कैसे लगा? नाही हे काय आहे? काही नाही,
इसे फडतू शायरी कहते हैं. अगं तुझं स्वप्न पाहता पाहता कॉट वरनं खाली पडलो. तू इतक्या लवकर प्रोफेशन बदललंयस का? लॉयर टू शायर? लॉयर टू शॉवर. नाही रे, गाड आहे, खूप गाड आहे, खूप गाड. हे पण मजा आली ना. लॉयर टू शॉवर वगैरे. ईशा यार, आपण किती दिवसांनी इतके खळखळून निखळ हसतोय ना. आपली ना कुणीतरी परीक्षा बघत होतो, किंवा आपणच आपली परीक्षा घेत होतो. हो ना, आणि अशी परीक्षा घेत होतो की याचा रिझल्ट निगेटिव्ह आला असता. असो, पण तूच म्हणायचंस ना, आत्ताचा क्षण महत्वाचा. येस, यू आर राईट. तुझा फोन आला, मला आता इतकं मस्त वाटलं ना. कसं वाटलं माहितीये? अशी एक वाऱ्याची झुळूक अशी चेहऱ्यावरनं जाते ना तशी. अरे काय बोलतोय मी, सॉलिड. बाप रे, तू काय वाचतोय सध्या? काही नाही, काल तुझ्या घरून आलो ना रात्री, तेव्हा मी तो यू हॅव गॉट अ मेल पाहिला. मेक रायन आणि टॉम हँक्सचा. ओ माय गॉड, प्रेमात पडलंच पाहिजे यार, सारखं प्रेमात पडलं पाहिजे. नाही, ऐक ना, ऐक ना, ऐक ना, प्रेमात पडू आपण, पण आता ऐकलं नाहीस ना तू, तर तोंडावर पडू. म्हणजे? आई येते. ते म्हणजे काय, आली आहे ना ती? इथून सासवडला जाता जाता तिथे येते घरी. आता? हो बहुतेक. अरे यार, आपल्या घरच्यांना काय दुसरा टाइमपास नाहीये का? आमची ही फौज तर तयारच असते अशा प्रसंगांना. यांना भीती वाटायच्या ऐवजी थ्रिलच वाटतं याच्यात. ऍडिक्ट झालेत बहुतेक या नाटकाला. अरे हो, पण आता काय? आता काय? युद्ध ऐलान करण्याच्या आधीचा शंख फुंकतो मी. चिलखत वाटतो सगळ्यांना आता. यार ऐक ना, मिस यू. मिस यू टू. काय झालं? मला उंदीर दिसतंय. दार लावून घ्या. का? मी तिथे नसताना दुसऱ्या कोणी तो उंदीर पाहायला नकोय बरं का. ऐक ना, ऐक ना, आता ना मला एक शेर सुचला, मी ऐकू का? हा हा हा, इरशाद इरशाद. हा हा हाँ, ऐक ऐक. आपके प्यार में हम लुट गए फिर भी है अमीर. आपके प्यार में हम लुट गए फिर भी है अमीर. अक्सर राह देखते रहे मिल जाए एक चूहा. सॉरी सॉरी, मला ऐक ऐक, हे बघ, मला ना खरं तर उंदीर आणि अमीर असं यमक करायचं होतं, पण आता उर्दू शायरीमध्ये उंदीर कसं येईल म्हणून मी चुहा असं म्हणलं. जब वाईट होता, कमाल वाईट होता. हे मला आणखी एक सुचलाय. एक 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 पाहिलं ना, कमाल आहे हा. आपके आने पे हमने राहों पे 100 के नोट बिछाए थे. आपके आने पे हमने राहों पे 100 के नोट बिछाए थे. आप चली गई, नोट उठा लिए. पेक्षा वाईट होता, पण कमाल होता. तुला हरवलं की नाही मी? नाही नाही, खूप गड, खूप गड. बाय. ओके, बाय बाय. हे ऐक ना, काय? बाय. बाय बाय बाय. ओके, बाय. तुला एक गोष्ट सांगायचीच राहिली. बाय. हा, बाय बाय बाय. बरं, मी तुला हे सांगितलं का? मी विसरलो, माझ्या लक्षात नाही आलं. काय 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 काय? बाय बाय म्हण की. बाय 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 बाय. ओके. बरं ऐक, ओम, ऐक 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 ना, तू लक्षात ठेवशील ना? काय ग? बाय. ओके, आता फायनल बरं का? आता फायनल. बाय 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 बाय. हॅलो धना. धना, हॅलो. तुम्ही खरंच आलात तुम्ही? अगं खरंच मी आलीये. इशूला बरं नव्हतं ना ग, ताप होता जरा, म्हणून आलेच होते पुण्यामध्ये, म्हणून म्हटलं भेटून जावं. अरे बापरे. आहेत ना सगळे घरात? ओहो,
आपण गडबड चालू असेल ना ग सगळ्यांची. होईलच गडबड. हा नाही या ना या बसा 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 एकदम छान आरामात बसा. हा हा इथे इथे बॅग ठेवा ना तिकडे आरामात आरामात आराम. मग सगळं ठीक आहे ना? हो एकदम एकदम मस्त. मी तुम्हाला छान थंडगार सरबत आणते लगेच आणते. तुम्ही बसा बसा तुम्ही. नाही नको. आणते बघ ना मला सरबत वगैरे नकोय कारण मला खूप घाई आहे ग सासवडला जायची. शोभना म्हणाली ना मला येऊन जा भेटून जा म्हणून आले मी. नाही मधू ना. नाही शोभना. नाही नको. आणते बघ ना मला सरबत वगैरे नकोय कारण मला खूप घाई आहे ग सासवडला जायची. शोभना म्हणाली ना मला येऊन जा भेटून जा म्हणून आले मी. नाही मधू ना. नाही शोभना. मधून हट्ट केला की त्यांना बोलव घरी म्हणून आई म्हणाल्या की या घरी तर आलाच तुम्ही. आहे ना शोभना आहे ना. एक काम करतेस का तू जरा शोभनाला बाहेरच बोलवतेस का? 5 मिनिटं इकडेच बोलते आणि मग पळते मी. मला पण उशीर होतोय ना आणि आतमध्ये आले ना की वेळ जाईल खूप माझा. त्यातनं मी काय ठरवलंय निदान बँक बंद होण्याच्या आधी हजेरी तरी लावीन ना मी जाऊन. बोलवतेस का जरा? हो म्हणजे मी बोलवलं असतं त्यांना पण त्या अंघोळीला गेल्यात ना. खूप वेळ लागतो त्यांना अंघोळीला. आरामात अंघोळ करत असतात खूप वेळ. गडबड आहे ना तुम्हाला? नाही थांबत मी. हो मला पण उशीर होतोय खरं म्हणजे पण भेटली असती तर बरं वाटलं असतं जरा. हो त्यांना पण खूप खूप आनंद झाला असता खरंच. हो ना. हो मग थांबतेच. चल बसा ना. नाही म्हणजे आत आत बसा ना. या किती गोंधळेस ग धना. किती किती आनंद झाला. या ना. अहो काय होतं माहितीये का कुणी आलं ना की नेमकी दारात मीच सापडते. म्हणजे ईशा वहिनी पहिल्यांदा आल्या होत्या ना तेव्हाही मी दारात मीच होते आणि आता तुम्ही आलात तेव्हाही मीच आहे. बसा ना. त्यामुळे थोडं गडबडायला होतो. हो खूपच गडबड उडाली तुझी. शोभनाला बोलवतेस ना? हो तेच करतेय. इंटरकॉम आहे. गुरुजींना मी फोन करतेय आणि आईना बोलवायला आत जातेय. हा आलेच. आई हा त्या ईशा वहिनीच्या आई आल्यात. लवकर या वाट बघतायत तुमची. या या लवकर या. हा सांगितलं. सावकाश सावकाश जरा. फोन करायचा होता ना कोणाला तरी. हो गुरुजींना लागत नाहीये. थांबा मी तुमच्यासाठी ना पाणी आणते. नाही 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 बस बस. अगं आता एवढी धावधाव नाही करायचीच ना तू. अहो मग ते कामात आजोबा ओरडतात हो मला. कोण तुमचे ते शेजारी? ते का ओरडतात तुला? ते आजोबा आहेत ना. मग ते म्हणतात की असं बसून नाही राहायचं कामं करत राहायची म्हणून ते ओरडतात. त्यांना काय होतंय ओरडायला? त्यांना म्हणा मग तुम्ही प्रेग्नंट राहून बघा एकदा. जोक जोक कळला कळला मला. जोक कळला कळला. धना अगं कोण आलंय? आहो त्या तुम्ही आजींच्या रूम मध्ये जाऊन बसता का? नाही नाही मी इथे बसते. मी शोभनाची वाट बघत इथेच बसते. नाही तुम्ही आजींच्या रूम मध्ये बसा म्हणजे आई इकड. धना अगं कोण आलंय? आहो त्या तुम्ही आजींच्या रूम मध्ये जाऊन बसता का? नाही नाही मी इथे बसते. मी शोभनाची वाट बघत इथेच बसते. नाही तुम्ही आजींच्या रूम मध्ये बसा म्हणजे आई इकड बाथरूम मधनं येतील मग मी त्यांना घेऊन रूम मध्ये येते लगेच येते. हा अगं नको नको त्यांना आत्ता डिस्चार्ज मिळालाय ना हॉस्पिटल मधनं. हा मग त्रास नको त्यांना माझ्यामुळे. इथे बसते ना. नाही 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 नाही
अहो त्यांना उलट आवडतं, त्यांना लोक भेटायला आलेले, त्यामुळे खरंच तुम्ही चलात. आणि त्यांना जर कळलं ना की तुम्ही आलायत आणि त्यांना न भेटता गेलात तर ओरडतील होत्या माझ्यावर. त्यांना खूप राग येईल, मग ते चिडतील. हो हो. हा. काय होतं पण त्या काही बोलल्या ना, त्याच्यावर काय बोलायचं हे काय सुचत नाही बाई मला. अहो नाही, आपण आहे ना फक्त ऐकत राहायचं. त्या बोलतात. चला तुम्ही चला आधी तिकडे, चला. चल आता काय, तू पण ये. हो चला चला. ओम दादा, काय 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 रेस लावलीस? हा, फटके मारी ना मी तुला आता. मी काय केलं आता? मी तुला 1000 वेळा सांगितलं पळापळ करायची नाही म्हणून, विचित्र कामं करायची नाहीत म्हणून. आता मला लेक्चर देत बसू नका. तुमच्या सासूबाई आल्यात बाहेर. अरे मी विसरूनच गेलो. ईशा मला म्हणाली होती त्या कदाचित येतील म्हणून. वाट लागली, कळलं त्यांना, कळलं सगळं. वाट लागली, बोंबललं सगळं. नका टेन्शन घेऊ, मी खूप चांगली ऍक्टिंग केली आहे, त्या मधुपेक्षाही चांगली. मधू कुठे आहे पण? ते सोडा, आधी त्या कुठे आहेत ते विचारा. हा, त्या कुठे आहेत? मी त्यांना आजींच्या खोलीत बसवलंय. एवढं कळत तू आजींच्या खोलीत कशाला बसवलंस? आता आजींना कळणार आहे का अचानक डिमेन्शियाची ऍक्टिंग सुरू करायची म्हणून? आणि तू का थांबलीस तिथे? म्हणजे त्यांना मदत झाली असती. अहो पण मग तुम्हाला कोण सांगायला येणार होतं इथे? हे बघा मी जातीये, तुम्ही लवकर या तिथे. हा, शोभना मावशी कुठे आहे? तिचं काय झालं? मी केलाय त्यांना फोन. हे बघा तोपर्यंत आपल्याला त्यांना आजींच्या खोलीच्या बाहेर येऊ द्यायचं नाहीये. आणि शोभना मावशी बाहेर नाही येईल ना, कारण ती बाहेरनच येणार आहे. पण त्याचा संबंध? अहो मी त्यांना सांगितले त्या आंघोळीला गेल्यात आणि आंघोळीला गेलेला